आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मिरज तालुक्यातील बेडग येथे आनंदा वाळेकर यांच्या बोकडाला बकरी ईद निमित्त आली लाखो रुपयांची मागणी. याबाबत विशेष माहिती अशी की बकरी ईद आता जवळ येऊ लागली आहे, त्यामुळे बोकडांना बाजारात मागणी वाढत आहे. आनंदा वाळेकर यांच्या बोकडाच्या डोक्यावर अर्धचंद्रकोर आहे आणि मुस्लिम धर्मामध्ये डोक्यावर अर्धचंद्रकोर असणाऱ्या बोकडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच वाळेकर यांच्या बोकडास लाखो रुपयांपर्यंत मागणी करण्यात येत आहे. मात्र 15 लाख रुपये मिळाल्याशिवाय बोकड विकण्याचे नाही असे ते म्हणतात. हा बोकड सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. बेडगहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत बनसोडे. माझ्याकडे काय लाकूड आहे बघा, ते लाकूड तेवढं वज्ज तुळशी पिच्ची ना पाडती गुच्छाला गुडघा काढता येते. गुडघा कंबर राहणार बेडग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. माझ्याकडे मुस्लिम धर्मियांचं एक श्रद्धास्थान असलेलं अर्धचंद्रकोर आकृतीचं माझ्याकडे एक बोकड आहे. ते बोकड माझ्याकडे बरेच लोक येऊन पाहणी करून गेले. मला लाखो रुपयामध्ये मागितलं, तरी आता थोड्या दिवसामध्ये बकरी ईद असल्या कारणानं त्याला भरपूर मागणी आहे. मला जास्तीत जास्त किंमत मिळेल त्या किमतीला मी ते देणार आहे. त्यातून जे रक्कम येईल ती रक्कम माझ्या मुलांच्या शैक्षणिक कामासाठी किंवा अन्य माझ्या घर प्रपंचासाठी वापरणार आहे.